शंभर पाठ मानतर राहतात मित्र. डोळे बंद, लक्ष कपाळामध्ये दीर्घ श्वास धरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चल सुरुवातीपासून उच्चारण। ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। यस्तु इन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रा च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर। स यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वस्त्विष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यत। ईष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्म समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायोरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तम् अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः
मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि मा प्रजा सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानं कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्नमो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः। ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढास्तान् विद्धि नष्टान् चेतसः सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतिर्जानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ हि यस्य परिपन्थिनौ 35वां श्लोक श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह जसं शुक्रवारी सांगितलं होतं की श्रेयान स्वधर्म कल्याणकारक आहे स्वधर्मामध्ये विगुणता जरी असेल म्हणजे स्वधर्मामध्ये आपल्याला करमलं नसेल आपली इच्छा नसेल आपली त्यामध्ये प्रवृत्ती नसेल तरी स्वधर्मामध्येच आपण आपलं कर्म करणं कल्याणकारक आहे आपला धर्म सोडून कर्म न करणं हे कल्याणकारक नाहीये म्हणजे पहिले धर्म चार विभागांमध्ये बाटलेले होते कोणतं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आता शूद्र आपण म्हणतो एकदम खालची जाती तर खालची जाती शूद्र म्हणजे खालची जाती नव्हे शूद्र म्हणजे सेवा करणारी जाती वैश्य म्हणजे व्यापार करणारी जाती क्षत्रिय म्हणजे रक्षा करणारी जाती आणि ब्राह्मण म्हणजे शिक्षा दीक्षा देणारी जाती असे हे चार जातीचे धर्म होते आणि चारच प्रकारचे मनुष्य म्हणजे जाती होत्या अन्य कोणती प्रकारची ओबीसी एसटी एनटी वगैरे कोणती काही नव्हती ठीक आहे तर ते कधी विभक्त झाले ते जेव्हा ब्रिटिशर्सनी अटॅक केलं तेव्हा त्यांनी आम्हाला एवढं तोडून दिलं की आम्ही सगळे ह्या छोट्या छोट्या जातींमध्ये विभाजित झालो तर श्रेयान स्वधर्मला कधी पण सोडायचं नाही किती पण कष्ट आले तरी परधर्मात स्वनुष्ठितात आणि परधर्मामध्ये तुम्हाला कितीही आवड असेल तरी परधर्म करू नका स्वतःच प्रकृतीचं ऐकून कर्म करा जे स्वतःच्या प्रकृतीमध्ये जे पूर्वजांनी आपल्यासाठी साठवून ठेवलेलं आहे म्हणजे आपली जर शेती असेल तर आपण शेतीच करायची आपली जर बिझनेस असेल तर आपण बिझनेसच करावा आपण जॉब नाही शोधत बसायचा आपण हे शिफ्ट नाही करत बसायचं सारखं तर असं सांगितलंय की परधर्मामध्ये किती पण अनुकूलता तुम्हाला येत असेल तरी परधर्माला करू नये आणि स्वधर्मामध्ये किती पण विगुणता असेल विरुद्ध तुमच्या समोर परिस्थिती येत असेल प्रतिकूल परिस्थिती येत असेल तरी तुम्ही स्वधर्माला सोडू नका तेच तुमच्यासाठी कल्याणकारक आहे कारण की स्वधर्मे निधनम श्रेय स्वधर्मामध्ये मरण पण श्रेयकारक आहे कल्याणकारक आहे परधर्मो भयावह परधर्मामध्ये आचरण सुद्धा हे भयावह आहे भयानक आहे भयंकर आहे असं तर शब्द जोडले श्रेयान आणि स्वधर्मो स्वतःचा धर्म स्वधर्म इथं धर्म विसर्ग होता विसर्गला ओकार झाला व पुढे असताना विगुणचा व पुढे असताना स्वधर्मोला विसर्ग होता त्याला ओकार झाला ठीक
आणि परधर्मात स्वनुष्ठितात, दोन शब्द आहेत. परधर्मात स्वनुष्ठितात, स्व अनुष्ठितात, सुउपसर्ग पूर्वक. अनुष्ठितात धातू आहे, अनुष्ठान करणे. सु म्हणजे चांगल्या प्रकारे अनुष्ठान करणे असं. सुसमृद्ध आपण म्हणतो, ठीक आहे. सुसमृद्ध, सुउपसर्ग समृद्ध तर आहेच, सुसमृद्ध म्हणजे अजून चांगल्या प्रकारे समृद्ध झालेला आहे असं. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह, शब्द एकदम स्पष्ट आहे. इथं भयम आवहती, भयाला आवाहन करतोय, भयाचा आवाहन करतोय तो, ठीक आहे. म्हणजे परधर्माला अनुष्ठान करून तो भयालाच त्याच्या समोर आणतोय, अजून भय उत्पन्न करतोय, अजून भय पैदा करतोय, त्याच्यामुळे ते भयावह आहे, भयदायक आहे, ठीक. असं भयावहचा विग्रह. तर पहिला पाद आहे श्रेयान स्वधर्मो विगुण, ठीक आहे. इथं छंदभंग आहे, विगुण. इथं च्या छोटी इकारची जागेवरती मोठी इकार असला असतं तर छंद बरोबर बसला असतं. आणि धर्मोमध्ये जे ओकार आहे त्याच्याऐवजी आपल्याला ह्रस्व पाहिजे होता, स्वधर्म अकार पाहिजे होता, किंवा छोटा इकार किंवा उकार, असं छोटा अक्षर पाहिजे होता, पण इथं पण मोठा अक्षर आहे. तर त्यामुळं छंदभंग झाला आहे आपल्या दृष्टीनुसार, जे आपण लक्षणं मोजतोय त्याच्यानुसार. तर थोडस बोलताना थोडी अडचण येईल. स्वधर्मो श्रेयान स्वधर्मो विगुण, पहिला पाद. दुसरा पाद आहे परधर्मात स्वनुष्ठितात. तिसरा पाद आहे स्वधर्मे निधनम श्रेय. चौथा पाद आहे परधर्मो भयावह. परधर्मो मध्ये पण तशीच संधी झाली, परधर्म शब्द होता, विसर्गला ओकार झाला भ पुढे असताना, ठीक. उच्चारण घेऊयात. श्रेयान स्वधर्मो विगुण, श्रेयान् स्वधर्मो विगुणः, परधर्मात् स्वनुष्ठितात्, परधर्मात् स्वनुष्ठितात्, स्वधर्मे निधनं श्रेयः, स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहः. परधर्मो भयावहः. सगळे सोबत. श्रेयान् स्वधर्मो विगुणः, परधर्मात् स्वनुष्ठितात्, स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहः. श्रेयान् स्वधर्मो विगुणः, परधर्मात् स्वनुष्ठितात्, स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहः. अर्जुन उवाच. आता अर्जुन प्रश्न विचारते. इथपर्यंत एक टॉपिक आपला संपला आहे. म्हणजे ह्या एक टॉपिक मध्ये भरपूर टॉपिक कव्हर झाले आहेत. हा एक मोठा एक प्रसंग संपला आहे. आता अर्जुनाचा प्रश्न उठतोय की अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. तर आता अर्जुनच्या मनात प्रश्न आलाय की एवढं सगळं तुम्ही सांगताय, मग अथ केन प्रयुक्तोयम, की कोणाच्या द्वारे मी ह्या कर्मामध्ये प्रयुक्त होतोय. भले श्रीकृष्णजींनी सांगितलंय की तू प्रकृतीच्या वशीभूत होऊन तू प्रेरित होतोय नेहमी कर्माला, तर तरी पण त्याच्या मनात परत एकदा प्रश्न उठतोय, अथ केन प्रयुक्तोयम, कुणाच्या द्वारे. केन म्हणजे तृतीय विभक्ती आहे, तर कुणाच्या द्वारे, कोणत्या साधनाद्वारे मी प्रयुक्त होतोय, मी ह्या कर्मामध्ये प्रवृत्त होतोय. अयम पापम चरते पुरुष, असे पाप मध्ये गुंततोय पुरुष, अशा पाप मध्ये गुंततोय. चरती म्हणजे आचरण करतोय. पुरुष इथं बघा, पू मध्ये पुरुष आपण लिहिताना उकार ह्रस्व असतो, पण इथं दीर्घ आहे, तो वेदाचा अनुकरण केला. अनिच्छन अपि वार्ष्णेय म्हणजे इच्छा नसतानाही हे वार्ष्णेय श्रीकृष्णजींचा संबोधन. वृष्णीच्या कुलामध्ये उत्पन्न झालेला वार्ष्णेय. अनिच्छन अपि वार्ष्णेय की इच्छा नसताना पण बलाद इव, मी बलातच, जसं कोणीतरी राजाने एका सैनिकाला बलात, त्या तू द्वारपाल बन, तू तिथं राज्याची रक्षा कर, असं नियोजित केलेलं आहे. असं बलाद इव, बलपूर्वक नियोजित केलं आहे. असं कोण आहे
ज्यांनी मला नियोजित केलं, असं विचारतोय अर्जुन, प्रश्न विचारतोय श्रीकृष्णजींना. तर इथं संधी आहे, प्रयुक्तो, प्रयुक्त शब्द होता, विसर्गला उकार झाला, अपुढं आणि अवग्रह चिन्हच्या पाठीमागे सायलेंट. प्रयुक्तो यम पापम चरती पुरुष अनिच्छन अपि, अनइच्छन, ठीक आहे, इच्छामध्ये अन जोडलाय म्हणजे इच्छा न होणे. अनिच्छन अपि, अनिच्छन आणि अपि, तर अला इथं न झाला, ठीक आहे, व्याकरणचे काही सूत्र लागून, काही फॉर्म्युले लागून अला, अपीच्या अला इथं न झाला, अनिच्छन्नपी, ठीक आहे, त्यामुळे दोन न दिसतात इथं. अनिच्छन्नपी, वार्ष्णेय, बलाद इव, बलपूर्वक, बलाद, द आणि इव हे जोडलेत, शब्द जोडलेत, बलाद इव, नियोजित. पहिला पाद आहे अथकेन प्रयुक्तो यम, दुसरा पाद आहे पापम चरति पुरुषः, तिसरा पाद आहे अनिच्छन्नपि वार्ष्णेय, चौथा पाद आहे बलाद इव नियोजितः. उच्चारण घेऊयात. अथ केन प्रयुक्तोऽयम्, अथ केन प्रयुक्तोऽयम् पापं चरति पुरुषः, पापं चरति पुरुषः अनिच्छनपि वार्ष्णेय, अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. बलादिव नियोजितः. सगळे सोबत. अथ केन प्रयुक्तोऽयम् पापं चरति पुरुषः, अनिच्छनपि वार्ष्णेय, बलादिव नियोजितः. अथ केन प्रयुक्तोऽयम् पापं चरति पुरुषः, अनिच्छनपि वार्ष्णेय, बलादिव नियोजितः. आता भगवान उत्तर देते. श्री भगवान उवाच, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः, महाशनो महापाप्मा विध्येनम इह वैरिणम. काम एष, हे जे काम आहे, आणि क्रोध एष, हे जे क्रोध आहे. रजोगुण समुद्भव, रजोगुणापासून समुद्भव, जसं वृष्टी पर्जन्यात अन्न संभव, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात, असे हे पाठीमागे जे श्लोक आला होता, तसंच इथं रजोगुण समुद्भव असं बनलंय. ठीक. तर काम एष क्रोध एष, काम आणि क्रोध हे जे आहेत ते रजोगुणापासून उत्पन्न झाले आहेत, किंवा असं पण म्हणू शकतो की काम आणि क्रोध हे रजोगुणाला उत्पन्न करतात. दोन्ही परस्पर उत्पन्न होतात आणि उत्पन्न करतात. रजोगुण समुद्भव महाशनो, आणि हे काय आहेत, हे दोन्ही पण महाशन आहेत. महान खाणारे आहेत, खूप खाणारे आहेत. काय खाणारे? मनाची, इंद्रियांचे जे एनर्जी आहेत त्यांना खाणारे आहेत. महापापमा, आणि महान पापी आहेत. कारण की यांच्या वशीभूत होऊनच तर मनुष्य काहीतरी वेगळं काम करतो, काहीतरी दुश्चरित्रता, काहीतरी वेगळं व्यभिचार वगैरे करतो, काम आणि क्रोधच्या वशीभूत होऊनच. त्यामुळं महापापी आहे. विद्धी एनम, ह्या दोघांना जाणून घे, समजून घे. विद्धी म्हणजे जाणून घेणे. इह, ह्या संसारामध्ये ह्या दोघांना जाणून घे, किंवा ह्या प्रसंगामध्ये कामाला आणि क्रोधाला जाणून घे की हे यांचा स्वभाव असा असा आहे. रजोगुण पासून समुद्भव झालेले आहेत, उत्पन्न झालेले आहेत. महाशनो आहेत, महान खाणारे आहेत, आणि महापापी आहेत, असं तू जाणून घे. वैरिणम, आणि हे तुझे वैरी आहेत, हे बुद्धीचे, मनाचे वैरी आहेत. वैरी म्हणजे शत्रू. ठीक आहे. तर दुसऱ्या पाद मध्ये शेवटचा शब्द आहे रजोगुण समुद्भव. रजोगुण पासून समुद्भव, सम उपसर्ग पूर्वक, उद उपसर्ग पूर्वक भव धातू आहे. भू धातू आहे, भूचा भव झाला. भव म्हणजे होणे. तर उत म्हणजे उद्भव, उद्भव म्हणजे उत्पन्न होणे. समुद्भव म्हणजे सम्यक प्रकारे उद्भव होणे, उत्पन्न होणे. बघ, प्रत्येक उपसर्गाचा वेगळा वेगळा अर्थ निघतो. महाशनो म्हणजे महा म्हणजे महान, अशनो म्हणजे खाणे. महापापमा, महान पाप,
विद्धी एनम इह 3 शब्द आहेत. विद्धी, इकार आणि एकार मिळून य बनला. यला एकारची मात्रा जोडली. विद्धी एनम, विध्येनम. पण आपण म्हणताना विद्धी एनम इह तिन्ही वेगळे वेगळे म्हणू उच्चारण करताना. वैरिणम. पहिला पाद आहे काम एष क्रोध एष. दुसरा आहे रजोगुण समुद्भव. तिसरा आहे महाशनो महापाप्मा. चौथा आहे विद्धी एनम इह वैरिणम. उच्चारण घेऊयात. काम एष क्रोध एष कामयेष क्रोधयेष रजोगुण समुद्भव रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम. विद्येनमिह वैरिणम्. सगळे सोबत. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम. तर मागच्या श्लोकांमध्ये आपण ज्या गोष्टी समजल्या त्यालाच पुढं कंटिन्यू करतायत. आणि श्रीकृष्ण असं सांगतायत की प्रकृतीमध्येच सगळ्या गोष्टी होत आहेत. प्रकृतीमध्येच, प्रकृतीच्या गुणांमध्ये, प्रकृतीच्या कर्ममध्येच सगळ्या गोष्टी होत आहेत. तू याच्यामध्ये लिप्त होत नाहीये. आत्मा पुरुष याच्यामध्ये लिप्त होत नाहीये. मग जर प्रकृतीमध्येच सगळे गुण आहेत, प्रकृतीमध्येच सगळे कर्म आहेत, तर आपण काही केलं तरी काय फरक पडणार आहे? आपण तर लिप्त होत नाहीये त्याच्यामध्ये, तर आपण काही पण करू. तर त्याच्यासाठी थोडस स्पेसिफिक आता एक स्टेप पुढे जाणं. काय की श्रेयान स्वधर्मो विगुणः. म्हणजे काय करायचं मग जर प्रकृती आणि गुण कर्म सगळं त्याच्यामध्येच लिप्त राहणार आहे? मग आपण कोणाला मारलं, कोणासोबत भ्रष्टाचार केला, व्यभिचार केला, काही केलं चुकीचं काम, आपण तर लिप्त होत नाहीये त्याच्यामध्ये. मग टेररिस्ट चुकीचा नाही, चोर चुकीचा नाही, कोणी पण दरोडेखोर चुकीचा नाही, सगळे चुकीचे काम करणारे लिप्तच होत नाही आत्मा. मग काय सांगितलं की स्वधर्म केला पाहिजे. आणि स्वधर्म याच्या ह्या श्लोक मध्ये धर्म हा शब्द 4 वेळेस आलेला आहे. श्रेयान स्वधर्म इथं धर्म आला, परधर्म मध्ये धर्म आला, परत स्वधर्म, परत परधर्म. ठीक. तर असा धर्म शब्दाचा जो धातू आहे तो ध्री धातू आहे. धारण करणे. कशाला धारण करतोय आपण? स्वभावाला, स्वतःच्या नेचरला जे आपण धारण करतो ती गोष्ट आपण वापरायची. जसं आत्माचा स्वभाव, आत्माचा धर्म आहे परमात्मा. आत्मामध्ये जे पण नेचर आहे ते सगळे परमात्मामध्ये येते. सत चित आनंद हे परमात्मा पण आहे आणि आत्मा पण आहे. जसं आपण समुद्राचं उदाहरण घेतलं, समुद्राचा जो स्वभाव आहे तेच त्याच्या एक ड्रॉप मध्ये असणार आहे. तोच गारवा असणार आहे, तोच ट्रान्सपरन्सी असणार आहे, तेच H2O आहे. जे पण त्याचा मूळ स्वभाव आहे तो आत्मा आणि परमात्माचा एकसारखाच आहे. फक्त एवढं की परमात्मा अनंत आहे आणि आत्मा अणु आहे, इंडिव्हिज्युअल आहे. ठीक. तर तसंच धर्म धारण करणे स्वभावाला, तर स्वतःचा धर्म जो आहे, स्वतःचा स्वभाव जो आहे त्याचं पालन करणं, ते करणं. दुसऱ्याच्या धर्माला, दुसऱ्याच्या स्वभावाला कॉपी करून आपल्याला भरपूर वेळेस ही गोष्ट समजते. अंतःकरण मधून आपल्याला समजतं की स्वधर्म काय आहे आणि परधर्म काय आहे. आपण एखादं काम करायला गेलो तर आपल्याला लगेच समजतं की नाही नाही हे मला नाही जमत आहे किंवा हे माझ्यासाठी नाहीये. जसं मी सुरुवातीपासून खूप वेगळे वेगळे काम केले, भरपूर वेगळे वेगळे काम केले, पण ज्यामध्ये मला सक्सेस भेटलं, ज्यामध्ये माझं मन रमलं, ज्यामध्ये मी संतुष्ट राहिलो, ज्यामध्ये मी आनंदी राहिलो,
ज्यामध्ये मला असं वाटतंय की मी कंप्लीट झालोय, मी संपूर्ण झालोय, तो माझा खरा स्वभाव आहे. जर आपल्याला काम करताना कायम असं वाटतंय की मी ह्या कामासाठी नाही बनले, कायम, आणि ती आतली आवाज आहे, हे फक्त वरून वरून नाही गोष्ट चालू आहे, ती आतून येत आहे. वरून आणि आतून हे समजणं थोडं गरजेचं आहे. इथं इथं आपल्याला आतून म्हणजे एक बेसिक स्वभाव, जे संस्कार आपण घेऊन आलोय ते, आणि वरून म्हणजे इंद्रियाच्या द्वारे. जसं मी गेलो, मला खूप भूक लागली, आणि भूक लागल्यानंतर मी भरून काहीतरी वडापाव वगैरे काहीतरी खाल्लं. खाल्ल्यानंतर घरी गेलो, घरी जेवण पण होतं. जेवणामध्ये चपाती, भाजी, भात असं नॉर्मल होतं. ते खाताना मला आवडलं नाही. का? की मी आधी वडापाव, समोसे खाल्ले होते. ठीक आहे. तर माझा इथं मूळ स्वभाव मला कळणार नाही. हे सगळं कशाच्या वशीभूत झालंय? इंद्रियाचा वशीभूत झालंय, जीभ इंद्रियाचे वशीभूत झालंय. त्याच्यामुळं हे समजणं की आतली आवाज कोणती आणि वरची आवाज कोणती, हे खूप गरजेचं आहे. भरपूर लोकांना हे समजतच नाहीये. लोक काय म्हणतात, माझी आत्मा म्हणते की मला वडापाव खायचा आहे, माझी आत्मा म्हणते की मला गुलाबजामुन खायचंय, माझी आत्मा म्हणते की मला आईस्क्रीम खायचंय. पण ते आत्मा नाही म्हणत आहे, ते वरचे इंद्रिय म्हणतायत. आणि तिथं बायफर्केट करणं, तोडून पाहणं गोष्टींना गरजेचं आहे. नाही पाहिलं तर मग कायम ह्याच भ्रम मध्ये राहणार की माझी आत्मा मला हे करायला म्हणते, माझी आत्मा मला ते करायला म्हणते. आणि असंच माणूस मग त्याच्यामध्ये गुंतून जातो, फसून जातो. तर स्वधर्म जाणण्यासाठी आपल्याला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की आतली आवाज काय आहे, वरची आवाज काय आहे. तो आपल्याला समजणार की स्वधर्म काय आहे. आणि याच्यामध्ये जाती किंवा आजच्या काळामध्ये जे प्रचलित धर्म आहे त्याचा विषय नाहीये. याच्यामध्ये स्वभाव आहे, जे धारण केलंय तो स्वभाव आहे, त्याचं पालन आहे. ठीक आहे. नाहीतर मग एखादा, मग ह्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर मग एखाद्या शूद्रला ब्राह्मण बनायलाच नाही पाहिजे कधी, बरोबर. तर ह्या हिशोबाने पाहिलं तर श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार, पण ते जातीचा विषयच नाहीये तिथं. तिथं सगळा विषय आहे स्वभाव, सगळा विषय आहे धर्म, स्वधर्मचा विषय आहे. आणि स्वचा डीप स्वभाव जो आहे त्याचा विषय आहे. माझा जो निहित धर्म आहेत, एकदम निहित, एकदम जवळचा जो माझे नियम आहेत स्वभावाचे, त्याचं पालन करणं माझ्यासाठी गरजेचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जे काय करणार ते माझ्यासाठी खतरनाक आहे, भयानक आहे. का? की माझी त्याच्यामध्ये प्रवृत्ती नाही होणार. उदाहरणासाठी आपण चित्तच्या लेवलला पाहू. माझ्या चित्तमध्ये एक सिस्टम आहे, एक पॅटर्न आहे बनलेला. मी त्यामध्ये जर एनर्जी सोडतोय तर त्या पॅटर्न मध्ये लगेच ती एनर्जी पूर्ण सगळ्या जागेवर पसरून जाणार, त्याला काहीही तिथं अडचण होणार नाही. जर मला त्याच पॅटर्न मध्ये व्हेरिएशन टाकायचंय तर मी त्या प्रकारेच त्या पॅटर्नला डेव्हलप करणार. समजतंय? मी तिथंच त्याला डेव्हलप करणार. मी एकदम ऑपोजिट पॅटर्न बनवला तर तिथं माझी एनर्जी पूर्णपणे जाणार नाही. काऊन की फ्लो तसा नाहीये, एनर्जीचा फ्लो तसा नाहीये, संस्कार तसे नाहीयेत, निहित स्वभाव तसा नाहीये. त्याच्यामुळे मला आतून कायम आवाज येत राहणार आहे की याच्यात मला जमत नाहीये. ठीक. तर स्वधर्म मध्ये निधन झालं, मृत्यू झाली तरी चालेल, पण परधर्म मध्ये आपल्याला खूप भयानक परिस्थिती पाहावी लागते, असं ह्या श्लोक मध्ये सांगितलं. मग अर्जुन असा विचारतो की तुम्ही स्वधर्म आणि परधर्माच्या विषयी सांगताय, याच्यामध्ये मला असं, आता जी इंद्रियांची गोष्ट मी सांगितली मागं, तोच विषय आला
की मग अशा काही गोष्टी असतात की मला समजतच नाहीये की ह्या अथ केन प्रयुक्तोय पापम चरती पुरुष, हे पुरुष मग पाप का करतोय? म्हणजे मग अशा कोणती गोष्ट आहे जी याला वडून घेऊन जाते दुसरं काम करायला? जसं मी सांगितलं की तो कन्फ्यूज होतोय की हे मला चांगलं नाही लागत आहे, आता चपाती भाजी हे मला चांगलं नाही लागत आहे. का? की त्यांनी आधी काम उत्पन्न केलंय. पुढच्या श्लोक मध्ये सांगितलं काम यश क्रोध यश. काम उत्पन्न कुठून झालं? वडापाव मधून काम उत्पन्न झालं. काम वासना उत्पन्न झाली, त्याच्यामध्ये रमलो, त्याच्यामध्ये गुंतलो. त्याच्यामुळे मला काय वाटतंय की चपाती भाजी चांगली नाही. पण भूक लागल्यानंतर जर डायरेक्ट मी चपाती भाजी खाल्ली तर मला त्याच्यामध्ये आनंद पण होणार, संतुष्टी पण होणार, संपूर्णता पण भेटणार आणि सगळ्या गोष्टी होणार. आणि ते खाल्ल्यानंतर मला रिग्रेट पण नाही होणार, आतून कोणती अशी आवाज पण नाही येणार की मी चुकीचं केलं. पण वडापाव खाल्ल्यानंतर घरी गेलो, घरी गेल्यानंतर सगळ्या गोष्टी डोक्यात आहेत की शीतलनी एवढी मेहनत केली आहे, ती वायाला जाणार. ह्या सगळ्या गोष्टी धरून माझ्या आतून काय आवाज येणार की मी चुकीचं केलं. आणि तो जो आवाज आहे तो माझा स्वभाव आहे, तो माझा स्वधर्म आहे. ही एकदम बेसिक गोष्ट सांगितली, एकदम लो एक्झाम्पल सांगितलं, एकदम बेसिक एक्झाम्पल सांगितलं. याच्यामध्ये आपण मोठा एक्झाम्पल पण घेऊ शकतो. काम यश क्रोध यश. मोठ्या एक्झाम्पल साठी आपण क्रोध यश घेऊ. रागाच्या भरात आपण कोणाला फटका मारला किंवा रागाच्या भरात आपण शब्द बोलले, असे शब्द बोलले ज्याने त्याच्यासोबत आपलं 20 वर्ष झालेत, 25 वर्ष झालेत, पण अजून नातं जुळतच नाहीये. जसं आधी होतं तसं नातं जुळतच नाहीये क्रोधमुळं. त्यामध्ये आपण काय केलं? स्वतःचा स्वभाव विसरून गेलो. आणि हे काय करतात? हे सगळे रजोगुण उत्पन्न करतात किंवा रजोगुण पासून उत्पन्न होतात. जर शरीरामध्ये रजोगुण म्हणजे क्रियावान, एकदम विचलितपणा आहे, तर मग ह्या गोष्टी होतात. तर जे आपण पॅटर्नचं उदाहरण घेतलं, चित्तमध्ये एनर्जीचा फ्लो जर विचलित असला तर तो काय करणार? कुठं पण जाणार. तो त्या पॅटर्न मध्ये वाहण्यासाठी काय पाहिजे? सत्वगुण पाहिजे, स्थिरता पाहिजे, संतुष्टी पाहिजे, संपूर्णता पाहिजे. मग त्या स्थिरतामध्ये, संपूर्णतामध्ये, संतुष्टितामध्ये मी काय करू शकतो? मी माझ्या पॅटर्न मध्ये स्वतःला हळूहळू 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 डेव्हलप करू शकतो. आणि जर रजोगुण आहे तर ही एनर्जी काय करणार? टपटप अशी मूव्ह करणार. आणि अशी जर मूव्ह केली तर ऑब्व्हियसली ती रस्ता ब्रेक करणार, ते पॅटर्न ब्रेक करणार. आणि पॅटर्न ब्रेक झालं की राग उत्पन्न होणार, काम उत्पन्न होणार, म्हणजे क्रोध उत्पन्न होणार आणि काम उत्पन्न होणार. जसं मागं पण आपण एक उदाहरण घेतलं होतं की मला इथून पुण्याला जायचंय, तर मध्ये रस्ते आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला भरपूर डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तर हा रस्ता माझा पॅटर्न आहे. आणि हे डिस्ट्रॅक्शन म्हणजे जर मी स्पीड मध्ये गेलो आणि थोडं पण माझं माइंड डायव्हर्ट झालं तर मी कुठं जाणार? लगेच रस्त्याच्या बाहेर, डायरेक्ट दरीमध्ये किंवा खाईमध्ये पडून जाणार आणि तिथं मी गुंतून जाणार. अशाच प्रकारे आपली एनर्जी पण, पुरुष पापम चरते पुरुष, 36व्या श्लोक मध्ये पापम चरते पुरुष अथ केनम प्रयुक्तोयम, की त्या पुरुषला, पुरुष म्हणजे आत्मा, त्याला पाप मध्ये कोण प्रयुक्त करतय? काम प्रयुक्त करतय. विचलित कोण करतय? क्रोध विचलित करतय. आणि हे दोन्ही कुठून उत्पन्न होत आहेत? रजोगुण म्हणजे स्पीड, क्रियावान, चंचलता, ज्याच्यामध्ये स्थिरता नाहीये, ज्याच्यामध्ये मनामध्ये, विचारांमध्ये स्टेबिलिटी नाहीये, विचारांची स्पीड खूप जास्त आहे. न्यूरोट्रान्समीटर्स, आपले न्यूरॉन्स मध्ये जे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स येतात
ते खूप फास्ट जात आहेत, फिरतायत. तिथं आपल्याला बॅलन्स आणि कंट्रोल नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं काय होतंय, महाशनो महापापमा, हे आपल्याला खाऊन घेतात आणि पापमध्ये, महापापमध्ये आपल्याला युक्त करतात, अडकून टाकतात. तर आपल्याला काय काय गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. एक तर रजोगुण उत्पन्न करणाऱ्या गोष्टींना सोडायचंय. पुढं अन्नाच्या विषयी येईल की कोणत्या कोणत्या खाण्याने, जेवणाने आपलं रजोगुण उत्पन्न होतं, रजोगुण आपलं वाढतं. त्याच्यानंतर कोणते कोणते ऍक्टिव्हिटीजनी आपलं रजोगुण वाढतं, हे सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. आणि काम आणि क्रोधनी तर हे वाढतच आहे. आणि रजोगुण पासून काम क्रोध उत्पन्न होतंय. त्या काम क्रोधनी तुझं हे रजोगुण उत्पन्न होतंय, पण हे काम क्रोधनी जो पुरुष आहे, जो आत्मा आहे, तो काय करतोय, पाप मध्ये युक्त होतोय. तर जो प्रश्न विचारला अर्जुनानी की एवढं सगळं जर मी स्वधर्म करतोय, आपल्याला माहित आहे की चुकी, कोणता असा माणूस आहे ज्याला माहित नाहीये की हे चुकीचं आहे, हे चुकीचं नाहीये. आतून माहित आहे. कन्व्हिन्स कोण करतं, वरच्या गोष्टी कन्व्हिन्स करतात. जर त्या व्यक्तीला माहित नसेल की वर काय आहे, आत काय आहे, जसं आपण याच्यामध्ये बायफर्केशन पुढे पाहणार आहे, जे मी बायफर्केशन स्टार्टिंग पासून सांगतोय की सगळ्यात स्थूल शरीर आहे, मग इंद्रिय आहे, मग तन्मात्रा आहे, मग मन आहे, मग अहंकार आहे, मग बुद्धी आहे, मग आत्मा आहे. ही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजणं का गरजेचं आहे की ज्या माणसाला हे माहित नाहीये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी, तो काय करणार, तो कन्फ्यूज होणार की आतलं बुद्धी काय सांगतीये, बुद्धीचे काय फंक्शन येतं आणि इंद्रियाचे काय फंक्शन येतं. तो जर कन्फ्यूज झाला की बुद्धीचे काय फंक्शन आहेत, इंद्रियाचे काय फंक्शन आहेत, मग त्याला काय वाटन की स्वर्ग मध्ये मला चांगले चांगले अप्सराय भेटतील आणि त्याच्यासाठी मी इथं लोकांना मारलं पाहिजे. त्याला ते बरोबर वाटणार. का बरोबर वाटणार की एक छोट्या सॅक्रिफाईसनी मला एक मोठी गोष्ट भेटतीये. असं तर शास्त्रामध्ये लिहिलंच आहे की आपल्याला छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो मोठ्या गोष्टींसाठी. मग मी इथं 100 लोकांना मारून एक मोठ्या स्वर्गला, मी माझ्या स्वर्गमध्ये जाऊन असे असे भोग का नाही करावा. पण हा सगळा विषय इंद्रियांचा आहे. हा सगळा विषय मन बुद्धी अहंकारचा नाहीये. हे त्याला समजणं का गरजेचं आहे, कुठं गरजेचं आहे, कधी गरजेचं आहे. जेव्हा त्याला हे समजणार की सुंदरता कुठे आहे, डोळ्यांमध्ये आहे. डोळे नसले, डोळे बंद करा, सुंदरता कुठं आली, सुंदरता नाहीच आहे. सुंदरता मग आवाजामध्ये आली, बरोबर. सुंदरता आवाजामध्ये किंवा स्पर्श मध्ये येईल, किंवा सुगंध मध्ये येईल, किंवा चव मध्ये येईल. आणि आवाज गेला तर स्पर्श मध्ये राहिली सुंदरता, चव मध्ये राहिली, सुगंध मध्ये राहिली. या तिन्ही गोष्टी जर गेल्या तर, 5चे 5 इंद्रिय गेले तर, मग जर इंद्रियच राहिले नाही, तुझा हा शरीरच राहिला नाहीये, तर मग तू भोगणार कसं. त्याचा अनुभव करून देण्यासाठी त्याचे डोळे बंद करावे लागतील, त्याचे कान बंद करावे लागतील. कान आणि डोळे जर बंद केले, नाक तर आपण बंद नाही करू शकत, नाक राहू द्या. फक्त एक असा व्यक्ती जो 25-30 वर्ष डोळे आणि कानाने फक्त भोग करतोय, चांगल्या गोष्टी पाहतोय, चांगल्या गोष्टी ऐकतोय, फुल गाणे ऐकतोय, काम करतोय आणि चांगल्या चांगल्या वस्तू पाहतोय, चांगले चांगले लोक पाहतोय, सगळ्या चांगले चांगले व्हिडिओज पाहतोय, फोटोज पाहतोय, त्याचे डोळे बंद करा, त्याचं कान बंद करा, तो विचलित होऊन जाईल. त्याला आतली आवाजच समजणार नाही की आतून काय आवाज येते. तो एवढा विचलित होऊन जाईल की त्याला काहीच जमणार नाही. काऊन की त्याला काही समजतच नाहीये की आता मी जगतोय कशासाठी, मी करतोय कशासाठी. मग त्याला ह्या गोष्टीचा तवा भान होणार. आणि हे सगळं भान ऋषीमुनींना का झालं की त्यांनी हे सगळं बंद केलं. कसं बंद केलं,
तर प्रश्न उपनिषद मध्ये, कठोपनिषद मध्ये ह्या गोष्टी आहेत की तुम्ही ध्यान करताना, तुम्ही आध्यात्मिक उन्नती करताना तुम्ही कसे बसले पाहिजे. तुमचे डोळे बंद पाहिजे, तुम्ही अशा जागेवर पाहिजे जिथं तुमच्या शरीराला स्पर्श नाही झालं पाहिजे, कोणत्याही गोष्ट तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सुगंध किंवा दुर्गंध नाही आला पाहिजे, तुम्हाला कोणतीही गोष्ट ऐकायला नाही आली पाहिजे. आणि चौथं, तुम्ही तशी पण नाही करत. मग तुम्ही पाचही सेन्सेस जेव्हा बंद करणार तेव्हा तुम्हाला समजणार की आतली आवाज काय आणि वरची आवाज काय. मग आतली आवाज भूक आहे, पण भूक लागल्यानंतर मी चाललोय, मला साईडला लगेच सुगंध आला, कशाचा, जिलेबीचा किंवा कशाचा, आणि मी त्याच्याकडे वळालो, तर ही कोणी नेलं मला, इंद्रियाने नेलं. मला हे भूक काय पाहिजे, भुकेला फक्त जेवण पाहिजे. जर घरी जाऊन मी चपाती भाजी जरी खाल्ली तरी माझी भूक मिटून जाणार, तिथं माझं पूर्ण संतुष्ट, संपूर्ण सगळं होऊन जाईल. पण जिभेचं म्हणणं आपण ऐकतोय, नाकाचं म्हणणं आपण ऐकतोय, ही गोष्ट समजणं गरजेचं. तर याच्यामध्ये आपल्याला तिन्ही श्लोकांमध्ये टू वे कॉन्व्हर्सेशन मध्ये गोष्ट समजली की पहिलं तर सांगितलं की आपण जर सगळ्या गोष्टी प्रकृती, गुण आणि कर्म मध्ये होत आहेत तर आपण काय केलं पाहिजे, आपण स्वधर्म केला पाहिजे. मग स्वधर्म काय आहे, माझं निहित नियम, स्वाभाविक नियम जे आहे ते माझं स्वधर्म आहे. हे करतानी, हे स्वधर्म करतानी, हे नियम फॉलो करतानी मला काही गोष्टी बलाद वडून घेणार. माझं स्वधर्म फॉलो करतानी मला काही गोष्टी वडून घेणार. त्या गोष्टी काय आहेत, ते आहे कामना, वासना, क्रोध, रजोगुण. आणि ह्यापासून कसं वाचायचं, कसं याच्यापासून लांब व्हायचं, कसं दूर व्हायचं, हे सगळं आपल्याला पुढं श्लोक मध्ये जाणून घेऊ. ठीक, शांतीपाठ घेऊ. कंबरपाठ मान सरळ, दीर्घ श्वास भरून यः शान्तिरन्तरिक्षगं शान्ति, पृथ्वी शान्तिराप शान्तिरौषधयः शान्तिः, वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्तिर्ब्रह्म शान्तिः, सर्वं शान्तिः. शान्तिरेव शान्तिः, सामा शान्तिरेधि. शान्ति शान्ति शान्ति.